नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सगळीकडे आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 29 महानगरपालिका यासाठी सज्ज आहेत. 15,000 जवळपास उमेदवार या सगळ्या निवडणुकीसाठी तयार आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस 15 जानेवारीला मतदान आहे, तोपर्यंत हा सगळा प्रचार जो आहे तो सुरू राहणार आहे आणि त्यावर अर्थात आरोप प्रत्यारोप वगैरे सगळेच होत आहेत. पण त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यात चर्चेला आहे तो म्हणजे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार. आता जवळपास या सगळ्या महानगरपालिकांमध्ये 68 ते 70 उमेदवार, विशेषतः भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे या महायुतीचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि ते बिनविरोध निवडून आल्यानंतर स्वाभाविकच विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडालेली आहे, अस्वस्थता निर्माण झालेली आहे की हे सगळे बिनविरोध कसे काय निवडून आले. याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी गोलमाल आहे. यामध्ये पैसे वाटप झालेलं आहे, माघार घेण्यासाठी धमक्या देण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यातून हे सगळे उमेदवार जे काही त्यांच्या विरोधात होते त्यांनी माघार घेतली आणि त्यातून फक्त महायुतीचे उमेदवार शिल्लक राहिले 68 ते 70 की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे आता अनेक लोक जे ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत किंवा काही जण न्यायालयात गेलेले आहेत, मुंबई उच्च न्यायालयात गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकारामधले जे काही पुरावे आहेत ते त्यांनी तिथे दिलेले आहेत. निवडणूक आयोगाचे सुद्धा भेट घेतलेली आहे. महाराष्ट्राचा जो निवडणूक आयोग आहे त्यांच्या आयुक्तांशी भेटून त्या ठिकाणी सुद्धा हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे हा एक गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातला. असं एक चित्र उभं करण्यात आलं आहे की हे सगळे बिनविरोध आले कसे. आणि त्यातून मग अनेक घटनातज्ञ वगैरे सुद्धा आता पॅनलमध्ये येऊन चर्चा करतायत. कायद्याचा सगळा किस पाडला जातोय, हे कशा पद्धतीने हे सगळं गोलमाल आहे, आणखी कोणकोणते कायदे केले गेले पाहिजेत, नवीन तरतुदी आल्या पाहिजेत, याविषयीची सगळी चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिनविरोध जे काही उमेदवार आलेत ते असं चित्र आपल्याला दाखवण्यात येते की जणू काही पहिल्यांदाच देशामध्ये अशा पद्धतीने बिनविरोध उमेदवार निवडून आलेत. खरोखरच फक्त आत्ताच्या या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकातच बिनविरोध उमेदवार आलेले आहेत का? आता ते 68 आलेत किंवा 70 आलेत त्यामुळे मग अचानक ही चर्चा सुरू झाली आहे, हे खरंच आहे. पण बिनविरोध उमेदवार निवडून येण्याची जी पद्धत आहे किंवा परंपरा आहे ही आत्ताच सुरू झाली का या निवडणुकीत, महानगरपालिकांच्या निवडणुकीत? तर तसं अजिबात नाही. आता 68 वर्षापूर्वींचं एक उदाहरण जर घेतलं तर 1957 सालच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जवळपास 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती आणि अशा वेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार या निवडणुकीत उभे होते. जवळपास 34 उमेदवार जे आहेत ते त्याच्यासाठी उभे होते आणि त्यातून 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. म्हणजे ही जी परंपरा आहे ती 68 वर्षांपूर्वी सुद्धा होती. आता याला काय म्हणणार? लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, यातही अनेक वेळेला आणि अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे तर छोटे छोटे प्रभाग आहेत महानगरपालिकांच्या निवडणुकांमधले. आत्तापर्यंत 1951 पासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून जवळपास 34 खासदार बिनविरोध निवडून आलेले आहेत. आमदारांच्या बाबतीत पाहायचं झालं तर जवळपास 298 आमदार आत्तापर्यंत देशभरामध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याच्यामधले जवळपास 190 किंवा त्यापेक्षा अधिक आमदार हे काँग्रेसचे आहेत जे बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे बिनविरोध निवडून येणं हे काहीतरी आत्ताच घडलं आणि ते भाजपाने किंवा सत्ताधारी पक्षांनी महायुतीने घडवून आणलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण कधीच हे पाहिलंच नव्हतं, हे काहीतरी अजबच घडलेलं आहे, असा जो काही त्या ठिकाणी आव आणला जातो तसा अजिबात नाही. खासदारसुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत, आमदारसुद्धा निवडून आलेले आहेत.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, उत्तर प्रदेशमधले समाजवादी पक्षाचे प्रमुख, त्यांच्या पत्नी डिंपल यादव या पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. मग आता काय म्हणणार याला? आता एवढे आमदार किंवा खासदार बिनविरोध निवडून आलेले असताना त्या ठिकाणी कधी त्याच्या विरोधात कोर्टात कुठे केसेस झाल्या, याचिका दाखल झाल्या, देशभरामध्ये त्याविषयी अस्वस्थता निर्माण झाली असं अजिबात दिसलेलं नाही. अनेक वेळेला हे घडत असतं. जे आज आरोप करतायत वेगवेगळे पक्ष, त्यांचे अनेक नेते हे वेगवेगळ्या संघटनांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध कोणी उभंच राहिलेलं नाही, किंवा उभं राहिलं असेल तर त्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. कारण त्यांना कल्पना आहे की हे एवढे दिग्गज नेते आहेत की त्यांच्यासमोर आपला निभाव लागणं हे अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी एक तर माघार घेतली किंवा कोणी अर्जच भरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे अनेक संघटनांमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. मग याचा अर्थ काय घ्यायचा की शरद पवारांनी सगळ्या उमेदवारांवर दडपण आणलं, त्यांच्यावर दबाव आणला, त्यांना धमक्या दिल्या, असा कोणीच आरोप कधी केलेला नाही. ते बिनविरोध निवडून आले, त्यांच्यासमोर कोणी उमेदवार नव्हता. अर्थात जेव्हा सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली त्यानंतर ते घोषित करण्यात आले, पण समोर उमेदवार नाही म्हणजे ते बिनविरोध आहेत हे स्पष्टच झालेलं आहे. मग हा जो काही ही जी प्रक्रिया आहे ती स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे या सगळ्या पक्षांमध्ये? सगळीकडेच हे होत असतं. सगळ्याच पक्षांचे लोक अशा पद्धतीने बिनविरोध निवडून आलेले आहेत, येत असतात. वेगवेगळ्या संघटनांमध्ये हाच प्रयत्न असतो की आपला अध्यक्ष जो आहे तो बिनविरोध असावा, कारण तिथे अनेक वेळेला राजकीयच पक्षांचे नेते असतात. मग बिनविरोध निवडून आला म्हणजे जर भ्रष्टाचार असेल तर त्याचे पुरावे पण दिले पाहिजेत. आणि आत्ता समजा आपण धरून चालूया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 15 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर मग ते बिनविरोध आले याचा अर्थ समोरच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मग ते कोण उमेदवार आहेत? आपल्याला यादी कधी दाखवली आहे का? या सगळ्या विरोधकांनी जे आज आरोप करतायत त्याच्यापैकी एकाने तरी ही यादी दाखवलेली आहे का की हे उमेदवार होते, हे सगळे यांनी अर्ज मागे घेतले, यांनी आयत्या वेळेला माघार घेतली, पळ काढला? याच सगळ्या पक्षांचे उमेदवार असले पाहिजेत आणि कोणीच असणार नाही. भाजपाचा शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार जर जिंकला असेल, बिनविरोध असेल, ते याचा अर्थ समोर उबाटाचे उमेदवार असले पाहिजेत, मनसेचे असले पाहिजेत, काँग्रेसचे असले पाहिजेत, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे असले पाहिजेत, अजित पवारांचा सुद्धा असू शकतो. मग ते गेले कुठे? ते आभाळात गेले की जमिनीखाली गेले, पाताळामध्ये गेले? कुठे गेले ते? त्यांनी माघार घेतली असेल आणि जर तो मनसेचा असेल तर सांगावं मनसेचा हा उमेदवार होता त्यांच्यासमोर, त्याने का माघार घेतली? या पक्षांना आपल्या उमेदवाराला विचारता येईल की नाही? कोर्टात जाण्याच्या आधी पत्रकारांसमोर हे सगळं सादरीकरण करता येऊ शकतं. जर एवढ्या मतदार याद्यांचं सादरीकरण होऊ शकतं तर फक्त या उमेदवारांच्या यादीचं सादरीकरण सहज होऊ शकतं की हे उमेदवार होते, हा उमेदवार भाजपाचा किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बिनविरोध आला, आमच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. तो का मागे घेतला? 5-5 कोटी रुपये देण्यात आले असा आरोप होतो. तर 5 कोटी म्हणजे काय एखादी नोट नाही आहे की ती खिशात टाकली आणि तो उमेदवार निघून गेला. 5 कोटी रुपये कुठे ठेवलेले आहेत त्याने? कोणत्या बँकेत ठेवलेत, कोणत्या घरामध्ये ठेवलेले आहेत? आरोप करायला काहीच हरकत नाही. जर त्याच्यामध्ये खरोखरच काहीतरी घोळ घालण्यात आलेला आहे तर जो कोणी उमेदवार जिंकून आलेला आहे त्याला त्याची उमेदवारी रद्द करा, निवडणूक रद्द करा, होऊन जाऊ द्या एकदा काय व्हायचंय ते. पण आपले कोणकोणते उमेदवार त्यांनी का मागे घेतले हे पण सांगायला हवं. त्या संदर्भातली जी माहिती समोर येते त्यानुसार अनेक जणांनी मैत्रीपूर्ण लढत आहे म्हणून मागे घेतले. कोणी उभेच केलेले नाहीत उमेदवार, आरडाओरडा सगळेच करतायत, पण आपण उमेदवारच उभे केलेले नाहीत अनेक ठिकाणी. जर उमेदवारच उभे केले नाहीत तर तो बिनविरोध येणार नाही तर काय होणार? अपक्ष असतील, त्यांनी मागे घेतले, त्यांना माहिती आहे अपक्ष आहोत आपण, आपली ताकद केवढी आहे. एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला आपण जर आव्हान देणार असू तर आपली पण तेवढी ताकद असली पाहिजे. आता निष्कारण हे 10-12 दिवस जे काही प्रचार करायचे आहे त्यासाठी खर्च करायचा किंवा ताकद लावायची, पण प्रत्यक्षात आपल्याला काहीच मिळणार नाही हे माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अपक्षांनी अर्ज मागे घेतले. पण ज्या प्रमुख पक्षांनी अर्ज मागे घेतले त्यांची नावं समोर यायला पाहिजेत. ती येऊ शकतात, ती काही लपून राहिलेली नाहीत. आता जो पर्याय दिला जातो की नोटाचा वापर करा. नोटा म्हणजे जे बटन असतं नन ऑफ द अबव, म्हणजे यामधले कोणतेच उमेदवार आम्हाला पसंत नाहीत
आम्ही कोणालाच मतदान करणार नाही, तो एक पर्याय आता ठेवलेला आहे. म्हणजे तो एक पर्याय आहे. त्याच्यामध्ये त्या मतदारसंघातल्या लोकांना हे दाखवता येऊ शकतं. निदान त्या निमित्ताने ते मतदार केंद्राकडे येतील, आपलं जे काही मत आहे नोटामध्ये असू दे पण ते नोंदवतील. या उद्देशाने ती सोय केलेली आहे. ती सोय आहे. पण याचा अर्थ असा नाही की नोटामध्ये सर्वाधिक मतं पडली म्हणून उमेदवाराला विजयीच करणार नाही. नोटाची मतं जास्त म्हणजे नोटाच विजयी. नगरसेवक कोणाला बनवणार? नोटाला. उमेदवार तिथे समोर आहे, त्याची भलेही मतं नोटाला पडलेल्या मतांपेक्षा कमी जरी असली तरी विजयी त्यालाच घोषित केलं जाणार. त्या बिनविरोध येणं हा काही नव्याने झालेला काही चमत्कार आहे किंवा काहीतरी अचानक काहीतरी अजब काहीतरी घडलेलं आहे असं अजिबात नाही. ते स्वीकारलं पाहिजे. स्वीकारायचं नसेल तर का झालंय, का घडलं, कोणी घडवलेलं आहे, आपले उमेदवार का माघारी आलेले आहेत, का अर्ज त्यांनी मागे घेतले, याचा शोध त्या त्या पक्षांनीच घेतला पाहिजे. कोर्टाने कशाला घ्यायला पाहिजे? आता अर्थात कोर्टात गेल्यानंतर हेच सगळं समोर येणार आहे. कारण कोर्टात तुम्हाला सांगावंच लागणार की आमचे उमेदवार हे उमेदवार तिथे उभे होते आणि त्यांनी माघार घेतली. मग कोर्ट विचारणारच आहे की यांनी माघार का घेतली बाबा, काय कारण आहे. मग लोकांसमोरच येईल की तुमच्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे समोरचा उमेदवार हा बिनविरोध झाला. तर हे सगळा जो काही कायद्याचा किस पाडण्याचा प्रकार आहे, कोर्टात जाण्याचे जे काही पावलं उचलली जात आहेत, पत्रकार परिषदा घेऊन रोजच्या रोज त्यावर टीका केली जाते, ह्याला तसा काही अर्थच उरलेला नाही. त्यामुळे फक्त आपण म्हणू शकतो की लढण्याऐवजी रडायचं काम जे आहे ते सगळे करतायत, त्याची काहीच आवश्यकता नव्हती. या राजकारणातून फक्त एक भ्रम पसरवला जाऊ शकतो. जसा मतचोरी, वोट चोरीचा भ्रम पसरवला गेला, त्यात कोणत्याही प्रकारची वोट चोरी नव्हती. अमुक काँग्रेसची मतही भाजपाच्या खात्यात गेली अशी कुठली घटना कोणी दाखवली नाही. दुबार मतदारांची नावं आहेत, मृत मतदार असताना सुद्धा त्यांची नावं आहेत यादीत, हेच दिसून आलं. त्याच्या पलीकडे वोट चोरी झाली आहे असं कुठेच दिसलं नाही. त्यामुळे हा भ्रम पसरवण्यापेक्षा निवडणुकीला सामोरं जाणं आणि निवडून येणं किंवा प्रत्यक्षात पराभूत होणं हाच एक पर्याय उपलब्ध आहे. हे सगळे जे पक्ष आज आरोप करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षाकडे आज सगळे निष्ठावान आहेत. म्हणजे निष्ठावानांनी अर्ज मागे का घेतलेले आहेत याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.